मन मंदिरा गजर भक्तीचा. एखाद्या घरामध्ये गेला तर बाप बाहेर गेलेला असतो, तो हेड ऑफ द फॅमिली असतो. हेड ऑफ दी प्रमुख. तो घरात नसला ना तरी मुलं सोर हे बघ, त्या टेबलावरच्या फाईलीला हात लावू नको, बाबांच्या आहेत त्या. कळलं का अस्तित्व? काय फाईलीला हात लावू नका. ती खुर्ची त्यांची आहे ना, बसू नका. इकडचं तिकडचं काहीतरी करता, मग आल्यावर मला बोलणं खावं लागतं. आटपा भाऊ, माझं बोलणं कळलं का? तो तिथे नाही, पण प्रत्येक वस्तूतून त्याचं अस्तित्व जाणवतं. मग नाही त्याचं अस्तित्व जाणवतं, मग आहे त्याचं काय? जो तिथे नाही, काय त्याच्या पेनला, पोराचं पेन मिळत नव्हतं म्हणून तिथे त्यांचं पेन ठेवलं होतं, चांगलं पार्करचं पेन होतं ते ठेवलेलं तिथे. पोराला वाटलं घ्यावं, अजिबात हात लावू नकोस त्यांचं पेन. तर म्हणलं आई एवढं काय झालं? तुला दिसत नाही म्हणले, पण त्या पेनमधून मला डोळे वटारलेले दिसत आहेत. तुला दिसत नाही, पण ते पेन बघ माझ्याकडे बघतंय. तुला काही नाही, तू मुलगाच आहेस, तेव्हा तुला सोडून देतील, पण मी परक्याच्या घरची आलेली आहे. काय मला बोलल्याशिवाय राहायचे? मग साधं पेनमधून जर नवऱ्याचं अस्तित्व दिसतं, ते एवढी सगळी पेन सगळ्याच्या खिशाला खोवलेली. एवढी सगळी आहे, ती कुणाचं अस्तित्व आहे? कुणाचं अस्तित्व आहे? या रूपाने कोण दिसतो? एका परमात्म्याचं दर्शन आहे. म्हणून महाराज म्हणाले, स्वरूप वेगळे काही, कलाई दुसरे नाही, किंबहुना निर्देशुच पाही असे ना. निर्देश करण्याकरता सुद्धा निराळं काही नाही. निर्देश करण्याकरता मुलगा उलट बोलला काहीतरी, म्हणले तोंड वर करून बोलू नकोस. या घरातली प्रत्येक वस्तू त्यांची आहे. आवाज चढवायचा नाही. शहाणपणा करायचा असेल तर चालते वा. त्यांच्या वडिलाकडे काही नव्हती, गरिबी होते. दिव्याखाली बसून अभ्यास केला, पण वडिलाचं खूप प्रेम होतं. तो आशीर्वाद घेऊन मुंबईला आले. काय आणि कमावलं. मिजास मारायचे नाही, हे सगळं त्यांचं आहे. त्यांचा आहे. आवाज चढवायचा नाही, कमवा आणि मग मिजास मारा. माझं बोलणं कळलं का? तसं बोलायचं नाही. हे सगळं प्रभूचं दर्शन आहे, बोलायचं नाही. काय म्हटलं मी? संत हेच बोलायचं नाही, मी करतो म्हणायचं. करणारा कोण आहे? तो आहे, ही त्याची सत्ता आहे. चाले हे शरीर कोणाचे असते? काय बडबड करतोयस? काय बोलतोयस? तुझं काय याच्यात? म्हणून महाराज म्हणाले, नव्हे वन्यना वेत्या परी न ढळे जेथीची अस्तिकता. वंदन करो नाही तर न करो, पण अस्तिकपणा संपत नाही. वंदन करो नाही तर न करो, त्यातला अस्तिकपणा संपायचं काही कारण? अगदी 4 वेळा डोकं टेकलं म्हणजे अस्तिक आहे असं नाही. असे नाही. असं काही नाही आहे. डोकं टेकू दे नाही तर न टेकू दे. अस्तिकपणा आहेच आहेच. आहेच. काय एकदा मुलगा आईची बाजू घ्यायला गेला. इथे तुम्हाला आहे का नाही, काय कळतं का नाही माझं प्रवचन? कोणाला व्हायचं? मलाही काही कळत नाही आता. सगळंच अवघड जातं. आलं का लक्षात? मलाच कळत नाही कळतं का नाही. म्हणजे तो रागवला म्हणून तो आईची बाजू घ्यायला गेला. तिने काय सांगितलं? आमच्या भांडण्यात तुम्ही मधी पडायचं नाही. मुलगा म्हणला, मी तुझी बाजू घेते, माझी बाजू घ्यायला मी खंबीर आहे. लग्नानंतर 10 वर्षांनी तू झालास, तू होतास का माझी बाजू घ्यायला?
40 वर्ष संसार केलाय, तू माझी बाजू घ्यायला नको. ते बोललेले काय बोललं मला माहिती आहे, त्यांना माहिती आहे. काय तणतणले ना, ऑफिसमध्ये जाताना पुन्हा घरात आले, अगं मी जातो बरं का. बरं, याच्यातलं तरी काही कळतंय का नाही, का तुमचा याच्याशी काही संबंध नाही. धन्य आहे मी. मग सगळे मृतानुभव आहेत. किती किती काही झालं तरी मग पती पत्नीचं नातं असं आहे. मग शिवशक्तीचं कसं, आणि त्याच्या पुढे जाऊन गुरु आणि शिष्याचं कसं. काय दोन्ही जसे एकरूप आहेत, दोन्ही जसे एकरूप आहेत. म्हणून दृष्टांत पुष्कळ माझ्याकडे, त्याला काय तोटा नाही बघा. संसारिक आहे मुळात मी, त्यामुळे दृष्टांत चांगले असतात. भावाकडे पैसे ठेवायला देताना मोजून ठेवेल आणि म्हणेल मागच्या टायमाला एवढे दिले होते, आत्ता मिळाले. बायकोकडे ठेवून दे गा. घेतानाही विचारणार नाही आणि देतानाही विचारणार नाही. आता एखादी चोरकट असेल तर भाग निराळा, माहेरची धन करत असेल तर भाग निराळा. काय बोललो मी, चुकीचं बोललो का काय. काही काही बायकांना इतकं ते पाघुळ असतो, पाघुळ. काय माहेरबद्दल प्रेम असावं, पाघुळू नाही जास्ती. आता ते सगळं संपलंय. आणि शेवटी काय, आईवडील असते तिथपर्यंत माहेर, आईवडील गेला माहेर कुठे, शेवटी इकडचंच माहेर आहे. म्हणून प्रत्येक बाईने प्रयत्न करावा की सासर माहेर कसं होईल. कदाचित माझं हे बोलणं आधुनिक बायकांना आवडणार नाही, न आवडते काय, पण माझं सगळंच आवडावं काय, असं काही दगडूशाला आल्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले काय मी, की प्रत्येक गोष्ट माझी आवडली पाहिजे. काही आवडू द्या, काही न आवडू द्या. काय आवड. आता तुम्हाला देवाने निर्माण केले ना, बरोबर आहे ना. देवाने जो देह दिलाय तो तरी तुम्हाला 100% आवडतो का. आरशात बघताना म्हणता जरा नाक नीट असतं तर बरं झालं असतं. आमचा तर रंग करताना देवाने का जरा पावडर कमी घातली कोणाला माहित. आता देवाने केलेलं जर तुम्हाला पटत नाही तर बाबा महाराजाचं असो. चला, तया प्रत्ययाच्या पवाडे काहीच विरुद्ध न पडे, ऐसे काही पुढे बोल. त्या प्रत्ययाचे गुणगान गाताना त्याच्यात थोडं सुद्धा काही विरुद्ध नाही. काय सांगतायत बघा कसं लिहिलंय. तया प्रत्ययाच्या पवाडे काहीच विरुद्ध न पडे, ऐसे काही पुढे. त्या प्रत्ययाचं वर्णन कर, इतकिंचित सुद्धा विरुद्ध काही नाही. जे आहे ते सगळं काय दृष्टांत पुष्कळ. काय आता हे कसं काय पुढे जावं. एका ताटामध्ये सगळे विरुद्ध पदार्थ असतात, बरोबर आहे ना. एक लोणचं, असं तेल बाहेर पडतं त्याच्यात लाल जर्द, मग ते शेजारी चटणी, बरोबर आहे ना. मग आमटी, बरोबर आहे ना. मग भाजी, मग काही न घातलेला भात, फक्त मीठ, मग वरण. एकमेकाच्या विरुद्ध सगळे, पण सगळे मिळून जेवण. खरं आहे ना, सगळे मिळून जेवण. जरा वरण भात, जरा त्याच्यात मिरचीचं लोणचं कालवलं, जरा भाजी कालवली, आणि शेवटचं जेवताना आमटी, दही, भात, दूध. एकाने माणसं मला काय विचारतील तुम्हाला माहित नाही. एकाने मला विचारलं, ह्या असं चाटतात म्हणजे काय. म्हटलं तू चाटत नाहीस का. ही मोठी मजा आहे बरं का. कारण का, एक तुम्हाला सांगू का, शेवटी जे राहिलेलं असतं ना, सगळ्याचं सार असतं. शेवटचं जर तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये लिहून तपासलं तर त्या शेवटचा जो रस राहतो त्याच्यात लोणचं असतं, त्याच्यात भाजी असते, त्याच्यात आमटी असते. सर्व रसाचं एकीकरण झालेलं असल्या कारणाने त्याची गोडी काही
अगदी मोहरीत हात धुवायला जाताना सुद्धा असं करतो. मग हात धुण्याच्या पूर्वी वाटतं अजून एक घास खाल्ला असतं तर काय. हेच जिवंतपणा, हेच प्रभूचं कौतुक आहे. काय आपलं तो होतं बॉस. पहिल्यांदा भात घेतो, बरं नको 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 नको, बरं आण थोडा, काय बरं थोडीशी आण भाजी. माझं म्हणणं कळलं का? सगळी एकरूपता आहे, विसंगती आहे पण संगती आहे. काही खारट आहे, काही आंबट आहे, काही तुरट आहे. हे सगळे प्रकार आहेत बरं का, पण त्याच्यामधून एक रुची आहे. तसं ही जगतामध्ये जेवढी 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 विसंगती आहे त्याच्यातून चैतन्याची एक अलौकिक अशी संगती आहे. आणि हेच त्याच्यातलं सार आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले का पूर्णते तरी आधारू, सिंधू जैसा तुर्भुरू तैसा विरुद्ध हृदयाच्या घरी. महाराज म्हणाले आता कसं आहे ते बघा. पूर्णत्वेच्या आधाराने काय घडतं? सिंधू कसा आहे? हां, त्या सिंधूची एक गंमत आहे बरं का. काय सिंधूची गंमत आहे म्हणाल तुम्ही तर, समुद्र कायम भरलेला आहे, भरती ओटी, बरोबर आहे ना? आहे ना? हां, आता एक तुम्हाला अनुभव आहे की तांब्या भरला असताना त्यात पाणी टाकलं तर ओसंडून जातं. काय नदीला पूर आला तर गावात पाणी येतं, येतं का नाही? येतं. ओढ्याला पूर आला तर गावात पाणी शिरतं. असं कुठे ऐकलंय का समुद्राला पूर आला आणि गावात पाणी आलं? जेवढ्या नद्या जात आहेत तेवढं घेत आहे. कधी आपली मर्यादा, म्हणून भगवान मोठे छातीटोक सांगतात, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. बाग म्हणले समुद्राला लाईन आखून दिली आहे, तो ओलांडत नाही, किती पाणी घाला, आहे चालतंय चालतंय चालतंय. असं आहे का उन्हाळ्यात आटला आणि पावसात भरून वाहू लागला? नाही, बिलकुल काही नाही. फक्त विलास घडतो, काठावर आपटतं आणि लाटा जरा येऊन पडतात, माणसं बघायला जातं. याच्यापेक्षा जास्ती काही. असा आता मला जसं सातारचा जन्म आहे तसं मुंबई पूर्वीपासून आहे. 75 वर्षामध्ये आमचं गिरगाव आणि चौपाटी, आमच्या गच्चीत उभं राहिलं तर चौपाटीचा समुद्र दिसतो. पण माझ्या आठवणीत समुद्र गिरगावात फिरायला आलेला मला कधीच माहिती नाही की बाबा महाराज आम्ही तुमचं नाव ऐकलंय, चला तुमच्या देवळात आम्ही फिरायला येतो. शिल्लक राहील का कोणी? तो नवे नवे हद्द उल्लंघन करून येत नाही, किंवा त्याला असंही वाटत नाही आपल्या काठावर बसून लाखो माणसं भेळ खातायत, आपणही खायला जावी. नाही, त्यांनी आपली हद्द उल्लंघन केली नाही. हे एवढं सगळं धरून कोण बसतो? कोण धरून बसतो? काय पावर असली पाहिजे. हां, थोडा ढग फुटला तर काय घडलं? अरे 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 बघा काय, हे बघा असं आहे. ते म्हणाले काय चाललं? हे काही चाललं नाही, विश्वरूप दर्शन आहे. त्याच्यामध्ये चांगलंच असतं, वाईटच असतं असं नव्हे. काही मीठ आहे, काही खारट आहे, काही तुरट आहे. हे संपूर्ण जीवनाचा विचार केला तर सगळे सुखाचे दिवस असतात असं नव्हे, आणि सगळे दुःखाचे असतात असंही नव्हे. सुख दुःख नामे जीवन. म्हणून महाराज म्हणाले पूर्ण आव्हानी पूर्ण सिंधू असे आपण. आणि नद्यादी साठवण तेच होय. मुळात समुद्र हा पूर्ण आहे, आणि पूर्ण जरी असला तरी पुन्हा त्याच्यात नद्या जातातच, साठवल्या जातातच. या लागी दुर्भरता जाणावी आणि पूर्णता तरी अन्यथा नव्हे. एवम हे विरुद्धता तरी सामावे सिंधू माझी. तेवी असोनी नाही, पण आता असोनी पूर्ण का पूर्ण हा प्रश्न येत नाही. सद्गुरुराज म्हणजे समुद्र आहेत, अथंग समुद्र आहेत. त्या समुद्राचं स्नान करावं नारळी पौर्णिमेला. नारळी पौर्णिमेला माणसं जातात समुद्राचं स्नान करायला. तसं आयुष्यातून एकदा तरी अमृतानुभवात स्नान करावं, काय त्यात निमंजन करावं. कारण सद्गुरूचा प्रसाद आहे.
आणि त्याच्यात स्नान केल्यानंतर सगळा आनंद प्रगट होईल आणि तो आनंद तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रगट व्हावा एवढंच माऊलीच्या चरणी प्रार्थना. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. मन मंदिरा गजर भक्तीचा.